चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 10th मॅथ पार्ट सेकंड प्रॉब्लेम सेट 2. Our first question is some questions and their alternatives are given below. Select the correct alternative. आता इथे आपल्याला काही क्वेश्चन आणि त्यांचे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे MCQ टाइप क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये आपल्याला जे राईट आन्सर आहे त्याला आपण टिक करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट. तर मुलांना आपल्याला माहितीच आहे, पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे अशा 3 संख्यांचा समूह ज्यामधील सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या ज्या 2 नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरचे ऍडिशन इतका असतो. मग आपण इथे हे एक्झाम्पल बघूयात. आता आपण इथे मोठा नंबर आहे 5 स्क्वेअर. 5 स्क्वेअर जर कन्सिडर केला तर तो येतो 25 इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर असतो 9 आणि 4 चा स्क्वेअर आहे 16. तर आपण जर बघितलं तर 9 आणि 16 यांचे ऍडिशन होत असते 25. म्हणजे जो मोठा नंबर आहे त्याचे स्क्वेअर हा उरलेल्या 2 लहान नंबरच्या स्क्वेअरचे ऍडिशन इतका असतो. तेव्हा त्या संख्यांचा जो ग्रुप असतो त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. म्हणून आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी. सगळ्यांनी टिक केलाय का ऑप्शन बी? आता आपण दुसरा क्वेश्चन बघूयात. तर मुलांना बघा, आपला सेकंड क्वेश्चन आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज. आता ह्या क्वेश्चन मध्ये ज्या 2 साइड आहेत ज्या राईट अँगल बनवतात, म्हणजे जर हा आपला राईट अँगल ट्रायंगल असेल तर ABC आपण त्याला गृहीत धरू. ह्या आणि ह्या म्हणजे AB आणि BC या 2 साइडच्या जे मेजर आहे त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन आपल्याला किती सांगितली आहे? 169 सांगितली आहे. किती सांगितली आहे? 169. आणि आपल्याला काय विचारलं आहे? हायपोटेन्यूज विचारलाय. मग आपल्याला माहिती आहे पायथागोरस थिअरम नुसार हायपोटेन्यूजचा स्क्वेअर जो असतो, हायपोटेन्यूज स्क्वेअर कशाला इक्वल असतो? साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. मग आता इथे आपल्याला साइड 1 स्क्वेअर आणि साइड 2 स्क्वेअर दिलेला आहे. दोघांची ऍडिशन आपल्याला सांगितली आहे 169. किती सांगितली आहे? 169. मग जो हायपोटेन्यूजचा स्क्वेअर आहे, दोन्ही साइडला जर आपण स्क्वेअर घेतला तर आपल्याला हायपोटेन्यूजचा मेजर किती भेटतं? 13. 169 हा कशाचा स्क्वेअर आहे? 13चा. सो आपला ऑप्शन काय आहे या ठिकाणी? ऑप्शन बी हे काय आपलं आन्सर. तर सगळ्यांनी ऑप्शन बी ला टिक करा. त्यानंतर आता आपण बघूया थर्ड क्वेश्चन. तर आपला तिसरा क्वेश्चन आहे, आउट ऑफ द डेट्स गिव्हन बिलो विच डेट इज कॉन्स्टिट्यूट्स द पायथागोरियन ट्रिपलेट. आता खाली दिलेल्या डेट्स पैकी कोणती डेट ही पायथागोरियन ट्रिपलेट फॉर्म करते ते आपल्याला एक्सप्लेन करायचे. तर यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दिला आहे 15 ऑगस्ट 17. तर मुलांना आपल्याला माहिती आहे 17 या संख्येचा जो स्क्वेअर आहे त्याचे ऍडिशन जर 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इतकी येत असेल तर ही जी संख्या आहे ती पायथागोरियन ट्रिपलेट फॉर्म करते. मग 17चा स्क्वेअर काय असतो आपल्याला माहिती आहे 289 आणि 8चा स्क्वेअर असतो 64 प्लस 15चा स्क्वेअर आहे 225. जर आपण ऍडिशन बघितली 4 प्लस 5 होतात 9, 6 प्लस 8 2 आणि हा 2 जसा तसा. या ठिकाणी आपल्या दोन्ही साइड इक्वल आलेल्या आहेत, त्यामुळे ही जी संख्या आहे ती पायथागोरियन ट्रिपलेट फॉर्म करते. त्यामुळे आपलं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए. तर केलंय सगळ्यांनी ऑप्शन ए टिक. चला तर मग आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. तर हे बघा मुलांना, आपला चौथा क्वेश्चन आहे, इफ ए बी अँड सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू सी स्क्वेअर दे नेम द टाइप ऑफ ट्रायंगल. आता आपल्याला जर सांगितलं ABC या 3 ट्रायंगलच्या साइड्स आहेत, तर मग आपल्याला माहिती आहे ABC जेव्हा 3 साइड्स असतात आणि ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजे 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन जेव्हा तिसऱ्या साइडच्या स्क्वेअरला इक्वल असते तेव्हा तो ट्रायंगल कोणता असतो? राईट अँगल ट्रायंगल. तर कोणता ऑप्शन आहे बरं? तर आपल्या उत्तराचा ऑप्शन आहे सी. तर सर्वांनी केलंय का सी ऑप्शनला टिक? चला आपण बघूया फिफ्थ क्वेश्चन. तर मुलांना आपला फिफ्थ क्वेश्चन आहे, फाइंड द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. आता जेव्हा आपण एखाद्या स्क्वेअरचा विचार करतो तेव्हा त्याची चारही बाजू या सारख्या असतात आणि चारही अँगल हे राईट अँगल असतात. मग जेव्हा आपण एखाद्या डायगोनल मध्ये ड्रॉ करतो तेव्हा कोणत्याही 2 अँगलचे 45 डिग्रीचे 2 इक्वल पार्ट्स होतात, कारण जे डायगोनल्स असतात ते अँगल्सला बायसेक्ट करत असतात. मग आपण या ठिकाणी 45 90 ची प्रॉपर्टी वापरून साइड काढू शकतो. मग त्यानुसार आपण जर 45 90 ची प्रॉपर्टी वापरून साइड काढल्यानंतर आपल्याला साइड किती मिळते? 10 सेंटीमीटर. किती मिळते? 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू यल. म्हणजे जे साइडचं मेजर असतं त्याला 4 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे आपला आन्सर येत आहे 4 इंटू 10 सेंटीमीटर विच इज 40 सेंटीमीटर. म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. तर केलंय का सर्वांनी टिक?
त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अल्टिट्यूड ऑन द हायपोटेन्यूज ऑफ राईट अँगल divides it in two parts of length 4 centimeter and 9 centimeter. Then find the length of altitude. मग आता आपल्याला इथे अल्टिट्यूडची लेंथ जेव्हा काढायची असते आणि साईडचे मेजर दिलेले असते तर त्यासाठी आपण वापरतो प्रॉपर्टी. तर जॉमेट्रिक मीनच्या प्रॉपर्टीनुसार अकॉर्डिंग टू जॉमेट्रिक मीन काय सांगतो आपल्याला जॉमेट्रिक मीन, जो अल्टिट्यूड असतो त्या अल्टिट्यूडच्या लेंथची जी स्क्वेअर असतो तो कशाला इक्वल असतो, ज्या दोन पार्ट्समध्ये डिवाइड झाले त्यांच्या मल्टिप्लिकेशनला. मग आपण 4 × 9चं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला येतं 36. म्हणजे ॲल्टिट्यूड जर आपल्याला फाइंड करायचं तर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला ॲल्टिट्यूड मिळतो 6 सेंटीमीटर. किती मिळतो, 6 सेंटीमीटर. मग आपला ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. तर केलंय का सर्वांनी टिक? बघा तर मुलांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाईट आणि बेस ट्रायंगलचे आपल्याला दिले 24 आणि 18 सेंटीमीटर. किती दिले, 24 आणि 18 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड करायचे लेंथ ऑफ हायपोटेन्यूज. मग आता आपल्याला माहिती असतं हायपोटेन्यूजची जी लेंथ असते त्याचा स्क्वेअर हा कशाला इक्वल असतो, बेस आणि हाईटचा स्क्वेअर यांच्या दोघांच्या ॲडिशनला, बरोबर. तर चला मग आपण फाइंड करून घेऊया. आपल्याला इथं बेस सांगितला आहे 18 सेंटीमीटर आणि हाईट सांगितली आहे 24 सेंटीमीटर. तर मुलांना 18चा स्क्वेअर किती असतो, 324 प्लस 24चा स्क्वेअर काय असतो 576. मग आपण दोघांचे ॲडिशन करून बघूयात. 4 + 6 होता 10, 1 कॅरी, 7 + 2 9 आणि हा कॅरी केलेला 1 झाले 10 आणि 3 + 5 होतात 8 प्लस कॅरी 1 9. म्हणजे आन्सर आलंय 900. आणि आपल्याला हायपोटेन्यूज पाहिजे, आपल्या फॉर्म्युलामध्ये असतो स्क्वेअर. मग दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला मेजर काय येतं 30 सेंटीमीटर. किती येतं आहे मेजर 30 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं राईट आन्सर आहे. तर केलंय का सर्वांनी टिक? चला मग आता आपण जाऊया 8th क्वेश्चनकडे. आता मुलांना आपल्याला इथे सांगितलं आहे इन ट्रायंगल ABC, ABचं मेजर दिलं आहे आपल्याला 6√3, AC दिला आहे 12 आणि BC दिला आहे 6 युनिट. मग आपल्याला मेजर काढायचं आहे अँगल एचं. आपण जर आता ACला इथे हायपोटेन्यूज घेतला आणि 30, 60, 90च्या प्रॉपर्टीनुसार जर आपण त्याच्या साईड्स काढण्याचा प्रयत्न केला तर एक साईड येते आपल्याला 66 सेंटीमीटर आणि दुसरी साईड येत असते आपल्याला 6√3 सेंटीमीटर. म्हणजे मग या ठिकाणी अँगल एचं मेजर आपल्याला येत असतं 90 डिग्री, कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला यावरून समजतं. मग आपण जर तसा विचार केला तर आपण बघा ABC असा जर ट्रायंगल घेतला तर त्यामध्ये आपला अँगल असतो ए. हा बी जो आहे तो 90 डिग्री आहे. त्यानंतर हा जो अँगल ए आहे त्याची ऑपोजिट साईड आपल्याला त्यांनी सांगितली आहे BC किती सांगितली आहे 6 आणि साईड ऑपोजिट टू 30 डिग्री काय असते हाफ ऑफ हायपोटेन्यूज जी ACच्या अर्धी आहे. म्हणजे आपला जो अँगल ए आहे त्याचं मेजर काय असणार आहे 30 डिग्री. किती असणार आहे 30 डिग्री. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. केलंय का टिक? तर चला मुलांनो मेन क्वेश्चन 2 लिहून घ्या. आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करतोय. बघा मुलांनो, सेकंड क्वेश्चनमध्ये आपला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, फाइंड द हाईट ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 2A युनिट्स. मग आता आपल्याला साईड सांगितली आहे 2A आणि ट्रायंगल सांगितला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. तर इक्विलॅटरल ट्रायंगल हा असा ट्रायंगल असतो ज्याच्या तीनही साईड्स ह्या इक्वल असतात. मग आता आपण या ठिकाणी ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल कन्सिडर करूया आणि ABC मध्ये AD हा एक अल्टिट्यूड आपण ड्रॉ करतोय जो
आपल्याला ट्रायंगलची हाईट सांगण्यासाठी मदत करेल. मग आपण इथं सोल्युशनमध्ये लिहूया, लेट गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल बी triangle A, B and C and segment AD as height of a triangle. Segment AD be the height of a triangle. तर हे लिहिल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे अँगल बी किती असतो. आता आपण जर विचार केला तर जो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो त्याचे सगळेही अँगल किती मेजरचे असतात, 60 डिग्रीचे असतात. मग इथं अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी इज इक्वल्स टू अँगल सी किती येणार, 60 डिग्री. किती येणार, 60 डिग्री. कारण इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळे अँगल जे असतात ते सारख्या मेजरचे असतात. तर याला आपण मार्क करणार नंबर 1. काय मार्क करणार, नंबर 1. तर सुरुवातीला आपण काय केलंय, जो दिलेला ट्रायंगल आहे त्याला ABC कन्सिडर केलंय आणि त्यामध्ये फर्स्ट स्टेपनुसार, फर्स्ट पॉस्ट्युलेटनुसार इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्स हे 60 डिग्रीचे असतात. मग आपण बाकी अँगल्स फाइंड करू शकतो. तर आता आपण इथे ट्रायंगल कन्सिडर करणार आहे इन ट्रायंगल ADB. कोणता ट्रायंगल, AD आणि B. मग या ट्रायंगलमध्ये तीनही अँगलचे मेजर किती येणार, अँगल ABD प्लस मेजर ऑफ अँगल BAD प्लस मेजर ऑफ अँगल ADB इक्वल्स टू 180 डिग्री. कारण कोणताही ट्रायंगल असेल तर त्याच्या सर्व अँगलची ॲडिशन ही असते 180 डिग्री. मग आपल्याला माहिती आहे ABDचं मेजर आपण घेतलं आहे 60 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल BAD आपण फाइंड करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे ही हाईट आहे जी परपेंडिक्युलर असते, म्हणजे त्याचं मेजर येणार आहे 90 डिग्री. किती येणार आहे, 90 डिग्री. मग 90 प्लस 60 किती होतात, 150 डिग्री. मेजर ऑफ अँगल BAD प्लस हे 60 डिग्री आणि हे 90 डिग्री टोटल झाले 150 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. मग यावरून आपल्याला मेजर ऑफ अँगल BAD काय भेटतं, 180 मायनस 150 इज इक्वल्स टू 130 डिग्री. तर आलंय लक्षात इथपर्यंत. मग आता हे लिहिल्याच्या नंतर, हे मेजर काढल्याच्या नंतर आपण ट्रायंगल ABD मध्ये हा जो ट्रायंगल सांगितला आपल्याला, कोणता ट्रायंगल दिला इथं, ADB. त्या ADB ट्रायंगलमध्ये आपल्याला कळालंय एक अँगल 60 डिग्री आहे, दुसरा 90 डिग्री आणि थर्ड अँगल आहे 30 डिग्री. किती आहे, 30 डिग्री. तर मग आपण 90, 60 आणि 30च्या प्रॉपर्टीनुसार हे एक्झाम्पल जर सॉल्व केलं तर आपल्याला सहज त्या ट्रायंगलची हाईट ही मिळून जाते. मग 30, 60, 90ची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, ADचं जे मेजर असणार आहे ते काय असणार आहे, हायपोटेन्यूजच्या √3/2 ऑफ मेजर ऑफ साईड AB. कारण इथं AB काय आहे, हायपोटेन्यूज आहे. मग आपल्याला √3/2 इंटू काय करावं लागणार आहे, 2A. तर या ठिकाणी 2 कॅन्सल होतो आणि आपलं फायनल आन्सर काय येतं, √3A. तर समजलं आहे का सर्वांना इथपर्यंत एक्झाम्पल. ह्या प्रकारे हे एक्झाम्पल तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे.